सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभुज तेजस्फुदिक प्रदेशां विधींद्रादी देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. या ठिकाणी आमचे श्री हरिभक्त परायण राम महाराजांनी जवळजवळ नर्मदा परिक्रमा काही काहीला सगळ्यांच्या मला वाटतं अमोल महाराज आदरणीय महाराजांच्या मुखातून मी बरेचदा ऐकलं की ही तीर्थयात्रा होणं शक्य नाही, पण मला तरी असं वाटतं की ही भूमी पवित्र आहे. इथं ज्यांचा जन्म झाला आहे ही भूमी पवित्र आहे, कारण साधू संतांच्या पवित्र अशा पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. महाराज म्हणतात ना, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. मला वाटतं संगत अशा माणसाची घडली, त्यांच्या जीवनामध्ये संगती अशा माणसासोबत आहे त्यांची संगती. मला तरी असं वाटत होतं ज्यावेळेस ते आळंदीमध्ये होते, मला असं वाटायचं यांचं काय होईल. म्हणजे त्यांचा जर पूर्व इतिहास जर बघितला ना, मला असं वाटायचं यांचं काय होईल. म्हणजे हे बघा, असं नाही की आळंदीमध्ये कसं बी नाही, व्यवस्थित वागायचे, पण कोणाचं तरी छत्र, कोणाचा तरी आधार असणं फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं त्यांचं जीवन अतिशय चांगल्या साधू संतांच्या संगतीमध्ये गेलं आहे. आणि विशेष म्हणजे शास्त्री महाराज, तुमच्यावरती त्यांची इतकी श्रद्धा आहे की त्या श्रद्धेला पारावार नाही. आणि मग तुमच्या श्रद्धेमुळं आदरणीय महाराज मला वाटतं वृंदावनला गेले. आणि मी तरी असं म्हणतोय की त्यांचे जे श्लोक म्हणण्याची जी हातोटी आहे, ते जे श्लोक म्हणतायत एवढे स्वच्छ त्यांचा उच्चार आहे. मला वाटतं ही कृपा तुमचीच म्हणावं लागेल बरं का, ही म्हणावंच लागेल. कारण की साधूची कृपा असल्याशिवाय मला वाटतं जीवन पवित्र होत नाही. आणि त्यांचे आदर्श चांगले आहेत, त्यांचे विचार चांगले आहेत. मला वाटते विचार चांगले असल्यामुळे, आदर्श चांगले असल्यामुळे त्यांच्याकडून मला वाटतं भगवान परमात्म्याने असेल गुरु महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्याकडून नर्मदा मैयाची परिक्रमा घडली. तुम्ही सगळेजण सांगतायत की महाराज किंवा त्यांच्यापेक्षा आईवडील फार महत्त्वाचे आहेत. नक्की म्हणावं लागेल ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, नक्कीच म्हणावं लागेल. जरी बघा श्रीमंती नसेल, मला वाटतं परिस्थिती कशी असू द्या, पण माणसाची मनस्थिती चांगली असली की सगळं काही चांगलं होत असतं. पुनश्च एकदा आमचे आदरणीय गुरुबंधू राम महाराजांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देईल की त्यांच्याकडून असंच साधू संतांची सेवा व त्यांच्याकडून परमार्थ होत राहावं अशी प्रभू रामचंद्रजीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी 2 मिनिटं थांबतो. रामकृष्ण हरी.